ओके बालमित्रांनो, वी आर कंटिन्युइंग एक्सरसाइज 2.1 त्यातला क्वेश्चन नंबर 1 आपण सुरू केलाय. श्री गणेशा केलाय त्याचा आपण गणेशच्या साक्षीने. फाइंड इक्वेशन ऑफ द टँजंट अँड नॉर्मल इज द क्वेश्चन. टेक्निक मी तुम्हाला दिलंय. हे बघा आता एक्स साइन थिटा बाय दोघं पण थिटा मध्ये एक्सप्रेस केले. थिटा पॅरामीटर आहे म्हणजे डेरिव्हेटिव्हचा आपण पॅरामेट्रिक फॉर्म वापरू डेरिव्हेटिव्हचा dy बाय dx काढू बरं का. मग dy बाय dx काय आपल्याला स्लोपचा कर्व फील देतो मी एक्झाम्पल मध्ये परत लक्ष दे. चल मेथड एकदा तुला परत सांगतो, टेक्निक देतो. बाल मित्रांनो, तुमचा एक नॉर्मल कर्व आहे. मग तो असा असेल किंवा असा असेल किंवा असा असेल. कसा एक कर्व आहे. सो बाल मित्रांनो, त्याच्या एखाद्या पॉइंटला टच एक टँजंट काढा. ऍग्री? एका पॉइंट मध्ये एक टँजंट जाईल ना. ह्या कर्व मध्ये टँजंट विल बी लाईक पॅरल टू एक्स ऍक्सिस. इथे टँजंट कॅन बी अरे 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 टचच होत नाही. फील घ्या. ओके. सो असं काही पण एक्झाम्पल असेल ना बच्चा. सो इथे जी टँजंट आहे आणखी एक केस राहिली तर ती पण क्लिअर करू. बेटा करू असा सो मग अशी डायबेटिक्स एक्झाम्पल नव्हतं का. सो ही टँजंट अशी आहे. तर मला सांगा बालमित्रांनो, टँजंट ह्या चार पैकी कोणती तरी एक असेल, याच्या पलीकडे काही संबंध नाही. ऍग्री? इथपर्यंत आले सगळे? बालमित्रांनो, प्रत्येक केसमध्ये जसं एक जनरल ही घेतली होती मी, y ऍज अ फंक्शन ऑफ एक्स दिलेलं असेल बच्चा तुला, येस ऑर नो. मी तुम्हा सर्वांच्या अनुमतीने, तुम्हा सर्वांच्या साक्षीने पुढे जातो. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे ना बेटा, ही जी टँजंट आहे तर तिचा जो स्लोप आहे, तुम्ही जेव्हा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स हा डेरिव्हेटिव्ह काढणार ना, तर हा जो dy बाय dx भेटेल ना, तो स्लोप ऑफ द टँजंट असेल. काय अवघड याच्यात? dy बाय dx काढला की काय भेटतो आपल्याला? स्लोप ऑफ टँजंट. ह्या केसमध्ये हॉरिझॉन्टल असल्यामुळे स्लोप काय होईल बच्चा? 0. कारण थिटा 0 ना, बघणार आहोत एक्स सोबत थिटा 0 होतो, टॅन थिटा 0, सो स्लोप विल बी 0. ह्या केसमध्ये काय होईल गणेश? स्लोप थिटा 90, सो स्लोप विल बी नॉट डिफाईन्ड, इनफायनाइट. क्लिअर आहे ना बच्चा? अच्छा, ह्या केसमध्ये काय होईल? स्लोप विल बी निगेटिव्ह. होपफुली निगेटिव्ह येईल का? येस सर. सेकंड क्वाड्रंट टॅन इज निगेटिव्ह, स्लोप विल बी निगेटिव्ह बेटा. कम ऑन, स्लोप विल बी निगेटिव्ह. काहीतरी येईल ना, काय होईल होईल. अरे बाबा, दिस इज द एक्स ऍक्सिस, दिस इज द इन्क्लिनेशन थिटा. कम ऑन. सेकंड क्वार्टर मध्ये गेला ना. ऑल स्टुडंट टेक कॉपी. सेकंड क्वार्टर मध्ये टॅन निगेटिव्ह आहे, दॅट्स वाय स्लोप विल बी निगेटिव्ह. कम ऑन, हिअर स्लोप विल बी पॉझिटिव्ह. फटाफट यस टाईप करा. ही कन्सेप्ट समजली? तुम्हाला पुढची सांगायला बोल पटपट. अरे याच्यात कोणाला काही डाऊट? याच्यात कोणाला काही डाऊट? एकदम बारीक बारीक गोष्टी राव. झालं विषय आला नॉर्मलचा. जी टँजंटला परपेंडिक्युलर आहे ती नॉर्मल आहे, विषय संपला. टुक 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 टुक, ही काय नॉर्मल झालं. आता नॉर्मलचा जो स्लोप आहे, नॉर्मल आणि टँजंट एकमेकांना यू आर सीइंग परपेंडिक्युलर आहे ऍट द कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा पॉइंट टँजंट वर पण आहे, नॉर्मल वर पण आहे आणि कर्व पण आहे. टँजंट आणि नॉर्मल एकमेकाला परपेंडिक्युलर. मग ह्या नॉर्मलचा जो स्लोप आहे, यम डॅश म्हणतो मी त्याला, कारण हा यम आहे ना. नॉर्मलचा जो स्लोप आहे तो काय असणार आहे? निगेटिव्ह ऑफ टँजंट, म्हणजे निगेटिव्ह रेसिप्रोकल बोललो. काय लक्षात ठेव? निगेटिव्ह रेसिप्रोकल. निगेटिव्ह रेसिप्रोकल कोणाचं? टँजंटच्या स्लोपचं. अरे वेन टू लाईन्स आर परपेंडिक्युलर, प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप्स इज -1. जर का दोन लाईन परपेंडिक्युलर असतील, पहिल्या लाईनचा स्लोप m1, दुसरीचा स्लोप m2, तर m1 गुणिले m2 इज -1. मग स्लोपचा जर का m1 हा टँजंटचा स्लोप आहे, तर m2 चा स्लोप काय होईल बेटा? कम ऑन, -1 अपॉन m1. म्हणजेच m1 चं काय झालं? निगेटिव्ह रेसिप्रोकल. m1 चं काय झालं? निगेटिव्ह रेसिप्रोकल. आणि मग बाल मित्रांनो मला सांगा, अशा पद्धतीने आपल्याला जमेल का नाही? अरे सर नो. या केसमध्ये बघ ना, स्लोप ऑफ द टँजंट इज 0, तर नॉर्मलचा स्लोप काय होईल बेटा? बघ ना, 1/0 म्हणजे इन्फिनिटी, नॉट डिफाईन.
टक 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 इथे स्लोप ऑफ द नॉर्मल काय होईल 0 बघ ना x ला पॅरलल आहे 1/∞ 0 इथे काय होईल निगेटिव्ह आहे सो निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे इथं पॉझिटिव्ह होईल हे बघ ना तुझी नॉर्मल याशी होईल क्लिअर आहे स्लोप ऑफ द नॉर्मल पॉझिटिव्ह इथपर्यंत का आलं आणि मग राहिला स्लोप पॉइंट फॉर्म कोणता फॉर्म स्लोप पॉइंट फॉर्म ठीक 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 कोणती केस घे ही टँजंट तुझ्याकडे स्लोप आहे तुझ्याकडे पॉइंट आहे स्लोप पॉइंट फॉर्म वापरायचा विषय संपला गेटिंग नथिंग बट कन्सेप्ट ऑफ क्लास 11th स्लोप आणि टँजंट परपेंडिक्युलर लाईन्स पॅरलल स्लोप्स इक्वल लाईन परपेंडिक्युलर प्रोडक्ट ऑफ द स्लोप इज -1 इतकं सोपं आहे राव चलो सो हा सो x इज साइन थीटा अँड y इज cos 2 थीटा सो बच्चा dx by d थीटा काय होईल साइनचा डेरिव्हेटिव्ह cos थीटा एग्री dy by d थीटा काय होईल बेटा cos चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2 थीटा इंटू 2 थीटाचा 2 सो -2 साइन 2 थीटा अख्खा डिफरन्शिएशन चॅप्टर उकळून पिलो आपण कॉसचा मायनस साइन 2 थीटा आणि 2 थीटाचा 2 अलीकडे लिहिला फक्त विषय संपला प्यारे बच्चों dy बाय डी थीटा काय होईल रे dy बाय dx सॉरी dy बाय डी थीटा मला dy बाय dx पाहिजे ना dy बाय डी थीटा भागिले dx बाय डी थीटा पॅरामेट्रिक dy बाय डी थीटा काय बेटा -2 इंटू साइन 2 थीटा dx बाय डी थीटा काय रे कॉस थीटा एग्री मला साइन 2 थीटाचा फॉर्म माहिती आहे काय बेटा 2 साइन थीटा कॉस थीटा आहे की नाही मल्टिपल अँगल भागिले खालचा आहे बघा कॉस थीटा कॉसला कॉस गायब अरे काय नाही साइन 2 थीटाचा फॉर्म लिहिला 2 साइन थीटा कॉस थीटा ओके गणेश जी विच इज इक्वल टू -2 इंटू 2 -4 साइन थीटा आकांक्षा आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा -2 इंटू 2 -4 साइन थीटा क्लियर है साक्षी आकांक्षा सो प्यारे बच्चों dy बाय dx काढला यस सर ते म्हणताय दॅट थीटा इज इक्वल टू पाय बाय 6 विषय काय चाललाय फाइंड इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल आता नीट लक्ष दे बेटा मला काय पाहिजे dy बाय dx ऍट पॉइंट म्हणजेच अँगल थीटा इक्वल टू पाय बाय 6 तर -4 साइन पाय बाय 6 सो -4 साइन पाय बाय 6 म्हणजे किती बोल ना बच्चा पाय म्हणजे 180 भागिले 6 30 सो -4 साइन 30 ची व्हॅल्यू काय बेटा 1/2 सो -2 सो प्यारे बच्चों हा -2 काय आला स्लोप ऑफ द टँजेंट स्लोप ऑफ द टँजेंट स्लोप आला मग आता पॉइंट आहे का नाही मग आता पॉइंट काढून आपण हे बघ ना x इज साइन थीटा बर का x इज साइन थीटा मग ऍट थीटाची व्हॅल्यू पाय बाय 6 हा x काय होईल मी तर लिहितो ऑल्सो x काय होईल बेटा बघ ना साइन पाय बाय 6 म्हणजेच किती रे बेटा 30 विच इज 1/2 ऍग्री y इज इक्वल टू कॉस ऑफ 2 थीटा ऍट थीटाची व्हॅल्यू पाय बाय 6 माझा y काय होईल बेटा कॉस ऑफ 2 इंटू थीटाच्या जागी टाकला पाय बाय 6 सो बे एक बेन बेत्रिक 6 सो कॉस ऑफ पाय बाय 3 आणि कॉस ऑफ पाय बाय 3 ची व्हॅल्यू किती आहे बच्चा कळतं ना बे एक बेत्रिक 6 कॉस ऑफ पाय बाय पाय किती असतो 180 भागिले 6 सावित्री 18 कॉस 30 व्हॉट व्हॅल्यू ऑफ कॉस 30 √3/2 व्हेरी बेसिक आहे की नाही बेटा √3/2 मग मला सांगा x आणि y ह्या दोन व्हॅल्यू आल्या का नाही येस मग जो पॉइंट ऑन द कर्व आहे जो पॉइंट आहे तो काय असतो बेटा x1, y1 म्हणजेच 1/2 √3/2 आहे की नाही सिंपल आहे की नाही सिंपल मग बेटा पॉइंट भेटला मग आता इक्वेशन ऑफ द टँजंट काढू का मी बघ ना बेटा इक्वेशन
ऑफ टँजेंट. माझ्याकडे स्लोप पण आहे आणि पॉइंट पण आहे का नाही? बघ बच्चा, स्लोप इज यम विच इज -2 काढलाय की नाही? येस सर. आणि जो पॉइंट आहे इट्स अवेलेबल. हा जो पॉइंट आहे हा तुमच्या कर्व वरती पण आहे, टँजेंट वरती पण आहे, नॉर्मल वरती पण आहे. सो पॉइंट इज ऑलरेडी देअर. तरी मी तुझ्यासाठी लिहितोय बघ, पॉइंट इज x1, y1 which is 1/2 √3/2. आता बालमित्रांनो, स्लोप आहे, पॉइंट आहे, स्लोप पॉइंट फॉर्म वापरा. y - y1 is m into x - x1. स्क्रीनशॉट घे. आहे की नाही सोपं? आहे की नाही इझी? मग आता काय करायचं बेटा? व्हॅल्यूज फक्त त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आपल्याला. संपलं, इक्वेशन ऑफ टँजेंट येऊन जाईल. सो y minus value of the y1 is √3/2 is m, that is -2 into x minus x1 ची व्हॅल्यू बच्चा 1/2 झालं. आता एक काम करू, मल्टिप्लाय थ्रोड बाय 2 करू. कसं करा? एक काम करू आपण, 2 into y will be 2y minus √3/2. क्रॉस मल्टिप्लाय केलं, -2 ने मल्टिप्लाय करा. नको, आपण काय करू, 2 into x 2x - 1/2. डिश खालचा 2 गायब. 2y minus √3 -2 into 2x will be -4x minus of minus plus 2. हा जो -√3 आहे हा पलीकडे जाईल आणि त्या याला अलीकडे घेऊ आपण 4x ला. सो 2y plus 4x will be 2 plus √3. So प्यारे बच्चों, this was the equation of tangent. Right now we are interested in the equation of the normal. Equation of normal. मग आता slope which is m which is negative reciprocal of slope of the tangent. मग slope of the tangent काय बेटा? -2. निगेटिव्ह रेसिप्रोकल करा 1/2. निगेटिव्ह आहे ना पॉझिटिव्ह करा आणि 2 आहे ना 1/2 करा. विषय संपला. बर, आणि पॉइंट which is x1, y1 1/2 आणि √3/2. सो प्यारे बच्चों, y minus y1 is m into x minus x1. सो y minus y1 काय बेटा? √3/2. परत ती स्टोरी, फक्त स्लोप चेंज झाला, x minus x1. तेच सगळ्या गोष्टी, फक्त स्लोपची व्हॅल्यू बदलली. चलो शुरू करेंगे, शुरू कर. सो बेटा क्रॉस मल्टीप्लाय करू आपण. 2 into y 2y minus √3/2 1/2 into bracket 2x minus 1/2. इथला 2 इथला 2, लेट्स से कॅन्सल. आता खालचं पुसू. हा स्क्रीनशॉट तुम्ही घेतलेला आहे ऑलरेडी. सो आता 2y minus √3 is equal to 1/2 ने मल्टिप्लाय केलं 2x ला, तर बच्चा आन्सर विल बी x minus 1/2. ऍग्री? हे बघ ना, 2 ने भागलं तर 2 2 कॅन्सल, x -1/2. आणि फायनल आन्सर लिहून टाका असं, 2y तो पलीकडचा x अलीकडे घे, हा -√3 पलीकडे जाईल, √3 -1/2. याला अजून सिम्प्लिफाय करून तुम्ही असंही म्हणू शकता, काय? मल्टिप्लाय थ्रोड बाय 2. हे काही फरक नाही पडत, असं ठेवलं तरी चालतं. मग काय होईल बच्चा? 4y - 2x इज इक्वल टू 2√3 - 1. स्क्रीनशॉट घे. चालतं, कसंही चालतं, फक्त ते एक्सप्रेस करणं फार इम्पॉर्टंट आहे. हॅव यू अंडरस्टूड? वॉजंट इट इझी? टेक्निक इज सेम. अजून एक एक्झाम्पल घेऊ, घाबरू नको आपण. जितकी मॅक्झिमम आपली प्रॅक्टिस होईल तितकं बेस्ट क्लास परफेक्शन आपल्याला येईल. अंडरस्टँडिंग ना बेटा? सो घाबरण्याचं काही कारण नाहीये.
आई एम हियर, नो फियर। ठीक है, लास्ट इज x इज इक्वल टू रूट टी, y इज इक्वल टू टी मायनस 1/√t ऍट टी इज इक्वल टू 4. मग सारखंच आहे, फक्त पॅरामीटर मगाशी थीटा होता, आता टी आहे. ते ट्रिगोनोमेट्रिक होतं, हे अल्जेब्रिक आहे, काहीही बदल नाहीये. प्यारे बच्चों, x इज रूट टी, राइट, x इज रूट टी. मग बेटा dx बाय dt काय होईल रे? 1/2√t. व्हेरी सिंपल, बरोबर का नाही? गेटिंग? अच्छा, हा झाला dx बाय dt. बेटा y इज t मायनस 1/√t. इफ आई टेक डेरिवेटिव्ह, तो बेटा y चा होईल dy बाय dt इज इक्वल टू, मी डी बाय dt करतो आणि सिम्प्लिफाय कसं करतो नीट लक्ष दे बेटा. टी ला तसंच ठेवतो, मायनस हा जो टी आहे हा रूट मध्ये का नाही बेटा, मग मी त्याला टी ची पॉवर -1/2 करू का? स्क्वेअर रूट आहे म्हणजेच 1/2, पॉवर वर आली तर निगेटिव्ह. कळलं? आता याला सोडव, टी चा 1 मायनस, इथे काय होईल बेटा, -1/2 इंटू टी ची पॉवर -1/2 -1. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? आय रिपीट, टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आला 1. हे बघ, हे मायनसचं साइन, एक्स ची पॉवर एन चा फॉर्म्युला काय बेटा, एन इंटू एक्स ची पॉवर एन मायनस 1, तसा एन इंटू टी ची पॉवर एन मायनस 1. घाबरण्याचं काही एक कारण नाही याला. डीवाय बाय डी टी इज इक्वल टू, अरे बच्चों हे बघ, हा 1 मायनस ऑफ मायनस झाला प्लस 1/2 आणि टी ची पॉवर हे बघ, हा -1 क्रॉस मल्टिप्लाय -3/2 -3/2. ऍग्री? मग याला पुढे 1 + 1/2 ती पॉवर पॉझिटिव्ह जर केली तर बच्चा 1 टी ची पॉवर +3/2. ऍग्री? ठीक आहे, वरून फक्त खाली आणला. दिस इज इक्वल टू 1 + 1/2 इंटू 1 बेटा टी ची पॉवर 3/2 म्हणजेच काय, इंडेक्स अपॉन रूट म्हणजे स्क्वेअर रूट आहे, खाली 2 आहे ना, म्हणजे स्क्वेअर रूट आणि टी चा क्यूब. सो स्क्वेअर रूट ऑफ टी चा क्यूब काय आहे बच्चा, ते स्क्वेअर रूट ऑफ टी चा क्यूब. परत इंडेक्स फॉर्म, रेडिकल फॉर्म लिहिलं, बाकी काहीच नाही. सो dx बाय dt आला, dy बाय dt आला. आर यू हॅपी विथ दिस? याला जर व्यवस्थित लिहू आपण, 1 + 1/2 इंटू अंडर रूट टी चा क्यूब. ऍग्री? सो बेटा हा आला dy बाय dt. अजून याला क्रॉस मल्टिप्लाय करूया का? कारण मला असं वाटतं सिम्प्लिफिकेशनला मदत होईल आपल्याला. 2 इंटू रूट ऑफ टी चा क्यूब प्लस 1 भागिले 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी चा क्यूब. सो बच्चों दिस इज 1, दिस इज 2. मग आता dy बाय dx भेटतो आपल्याला, तुम्हाला माहिती आहे, dy बाय dx इज dy बाय dt अपॉन dx बाय dt. सो बेटा हु इज माय, अरे हा 2 आणि हा 2 कॅन्सल करशील, तसं काही होत नाही, इथे पुढे +1 आहे. हा, सो dy बाय dt उचलून टाकून दे, 2 इंटू रूट ऑफ टी चा क्यूब प्लस 1 अपॉन करतो असा 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी चा क्यूब भागिले dx बाय dt इज 1/2 इंटू रूट टी. चला, सो प्यारे बच्चों, हा पण डिनॉमिनेटरचा 2, हा पण डिनॉमिनेटरचा 2 विल ऍक्च्युअली गेट कॅन्सल. मी अजून सिम्प्लिफिकेशन व्यवस्थित करतो आणि ही जी टर्म आहे ब्रॅकेट टाकतो, म्हणजे तुला कन्फ्युजन होणार नाही. आणि बेटा 2 त्याला अगोदर 1 प्लसच करतो, 1 + 2 इंटू रूट ऑफ टी क्यूब, बरं का, आणि भागिले त्या टर्मला भागिले स्क्वेअर रूट ऑफ टी क्यूब आहे, तर त्याला असं लिहू का, स्क्वेअर रूट ऑफ टी इंटू स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर.
काहीच नाही, दोन पार्ट केले मी त्याचे. टी क्यूब आहे ना, टी इंटू टी स्क्वेअर दोन्ही रूट मध्ये सेपरेट सेपरेट लिहिलं आणि बेटा भागिले हिअर 1/√2a. हा रूट टी आणि हा रूट टी एकमेकाला कॅन्सल आउट झाला आणि फायनली स्क्वेअर रूट ऑफ टी स्क्वेअर इज टी ओनली. सो प्यारे बच्चों, एकदा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे मी इकडे कंटिन्यू करतो ते. ठीक आहे, काहीच अवघड नाहीये राव. देर इज नो नीड टू वरी अबाउट एनिथिंग. फक्त ते लेंदी वाटते तुम्हाला. जस्ट फॉलो द टेक्निक. आता बेटा मला सांग, dy by dx can we finally write square root of t square is t only? So t into bracket 1 plus 2 into under root t cube. Square root of t square ला फक्त काय लिहिला बेटा? t. ते म्हणतात that t ची व्हॅल्यू किती? 4. बोल ना काय म्हणतायत? व्हॅल्यू ऑफ द t 4. सो बेटा टाकून दे t ची व्हॅल्यू 4 which is 4 into bracket 1 plus 2 into हे बघ t ची व्हॅल्यू 4 म्हणजे त्या 4 चा क्यूब. सिम्प्लिफाय करा 4 into bracket 1 plus 2 into रूट मध्ये 4 चौक 16 16 चौक 64. खालचं पुसतो. मग एकदम स्टेप बाय स्टेप मांडतो बेटा तुझ्यासाठी मी, जेणेकरून कसलंही कन्फ्युजन नको, छोटी छोटी कोणतीही चूक व्हायला नको. सो बच्चों 4 into 1 plus 2 into 8 स्क्वेअर रूट ऑफ 64 काय बच्चा 8. 4 into bracket 1 plus 8 दुने 16 16 आणि 17 आणि 17 चौक 68 इफ आय एम नॉट रॉंग. गेटिंग? सो बेटा dy by dx काढला आपण, ऍग्री? आता विषय पॉइंटचा येतो. सो x इज इक्वल टू रूट टी झालं आणि मग ऍट t इज इक्वल टू 4 ऍट t इज इक्वल टू 4 x विल बी स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच 2. बेटा y ची व्हॅल्यू आहे t मायनस 1 अपॉन रूट टी. तर व्हॅल्यू t ची 4 असताना काय होईल बेटा हे? y विल बी 4 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4. 4 मायनस 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. क्रॉस मल्टीप्लाई करा बेचोक 8 मायनस 1 अपॉन 2. सो प्यारे बच्चों 7 अपॉन 2. स्क्रीनशॉट घे. आता एक स्क्रीनशॉट नको थांब. हा जो 68 आहे ना बेटा, नीट लक्ष दे. हा हा ऍक्च्युअली काय आला? स्लोप ऑफ द टॅन्जंट ऍट दॅट पॉइंट. स्क्रीनशॉट घ्या आता. झालं? आता बघ, माझ्याकडे स्लोप ऑफ द टॅन्जंट आहे. शेजारी बघ पॉइंट आहे एक्स आणि वाय, आहे का नाही? आता इक्वेशन ऑफ टॅन्जंट, इक्वेशन ऑफ टॅन्जंट साठी बच्चा स्लोप आहे का नाही आपल्याकडे? यस, त्याला यम म्हणतो आपण, विच इज 68. पॉइंट आहे का? यस सर. x1 y1, दिस x1 is 2, y1 जो यूज करत असतो आपण which is 7/2. ऍग्री? प्यारे बच्चों, स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 is m into x minus x1. y minus y1 काय बच्चा? 7/2. m म्हणजे स्लोप which is 68. x minus x1 काय बेटा? 2. आहे की नाही इझी? चला क्रॉस मल्टिप्लाय करूया. यस सर. 2 into y किंवा मल्टिप्लाय थ्रोड बाय 2 कसंही चालतं, पण ब्रॅकेट सोडून पण चालेल. 2 into y 2y minus 7 upon 2. 68 into x is 68 वजा चला 136. क्लिअर आहे? या 2 ने पलीकडे मल्टिप्लाय करू. सो 2y minus 7 is equal to 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 16 चला 13 136 x मायनस 272. क्लियर आहे? सो प्यारे बच्चों 2y ला असं लिहू शकतो आपण 136x मायनस 7 पुढे जाऊन प्लस 7 होतील आणि आता फक्त वजा राहील, 7 वजा होईल. सो 265. 2 ने भाग नाही जात. सो दॅट्स वाय दिस इज द फायनल आन्सर फॉर इक्वेशन ऑफ टॅन्जंट.
स्क्रीनशॉट तुम्ही ऑलरेडी घेतलेला आहे. आता इथे इक्वेशन ऑफ नॉर्मल करू आपण. हे काय एक्स आणि वाय काढले म्हणजे x1 y1 आपल्याकडे पॉईंट ऑलरेडी आहे. गेटिंग ना बेटा? सो लेंदी म्हणून की घाबरण्याचं काही गरज नाही. टेक्निक इज सेम. अजून 2 सम घेऊ आपण. घाबरण्याचं काही कारण नाही. मोर प्रॅक्टिस विल मेक अस मोर परफेक्ट. इक्वेशन ऑफ नॉर्मल पाहिजे तर स्लोप आणि पॉईंट 2 गोष्टी पाहिजेत ना. मग बच्चा स्लोप विल बी विल बी निगेटिव्ह रेसिप्रोकल. हा 68 आहे. निगेटिव्ह रेसिप्रोकल करा. मायनस साइन दे. 68 ला खाली घेऊन जा. वी आर डन. ओके. पॉइंट is x1, y1 2, 7/2 झालं. चला y मायनस y1 सेम मगाशी जसं केलं तसंच m into x minus x1. सो y मायनस y1 ची व्हॅल्यू टाका 7/2. m ची व्हॅल्यू टाका आणि x मायनस x1 इज 2. मल्टिप्लाय करा. सो 2y minus 7/2 क्रॉस मल्टिप्लाय. ओके. दिस इज लेंदी पार्ट. हा अख्खा चॅप्टर असा आहे. याच्यामध्ये जरा थोडस जीवघेणी प्रोसेस आहे असं तुम्हाला फील होणं साहजिक आहे. हा बट वी हॅव टू इन्व्हेस्ट सम मोर टाइम. 2y minus 7/2 इज इक्वल टू इथे काय करू आपण याला असंच ठेवू कारण भाग जाईल ना 2 ने म्हणून x minus 2. चल 2 ने भाग दिला तर हे किती होईल बच्चा 34 झालं. आणि त्या 34 ने इकडे मल्टिप्लाय करा. 34 दुने 68. सरांचा 34 चा पाढा पाठ आहे का काय +2. गेटिंग? अँड फायनली वी कॅन राईट प्यारे बच्चो. अरे वाय कुठे गेला आपला? वाय राहिला नाही तर प्रिंटिंग मिस्टेक. आमचा गणेश बघ कसा देवमान सारखा शांत बसलाय. दिस इम्प्लाइज तो जो -x आहे त्याला अलीकडे लिहू फक्त 68y प्लस x इज इक्वल टू हा -7 पलीकडे गेला तर प्लस होईल 7 आणि 2 9. स्क्रीनशॉट घ्या आणि पटकन बोला. 2 एक्झाम्पल अजून घेतले पाहिजे असं माझं ओपिनियन आहे. तुमचं काय ओपिनियन आहे सांगा बरं. नको? विद्या, गणेश, आकांक्षा स्टॉप करायचं का कंटिन्यू करायचं? विद्या म्हणत सर मी आले आत्ताच. सर लेक्चर शो मस्ट गो ऑन सर. होमवर्क तर तुम्ही करत नाही. चला गणेश म्हणलाय नो सर. सो गणेशचं ऐकणं माझं परम कर्तव्य आहे. सो बेटा ऍटलिस्ट डू वन थिंग. होमवर्क नाही केलं तरी चालेल. पण हे जे सम्स आहेत मी आता सोडवलेले हे पुन्हा सोडवा. हे जे सम्स मी आता दिलेत कालचे आणि हे नवीन नाही केले तरी चालतील. एक्सरसाइज 2.1 मधला जो क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे मी घेतलेत हा कंप्लीट करा. सोडवा. हे टेक्निक लर्न करा. ओके. गेटिंग? सो प्यारे बच्चों विद्या जी बाय बाय बेटा. प्रॅक्टिस करा सगळ्यांनी. टेक्निक लर्न करा हे. ओके. चलो विल मीट टुमारो.